नमस्कार, तुम्ही पाहता आज सिटी न्यूज आणि आपली सुरुवात करतोय विदर्भातील हवामानाच्या महत्त्वाच्या अपडेटने। पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या दिशेने सक्रिय असलेल्या पश्चिमी विक्षोभ हवामुळे विदर्भात पुन्हा एकदा पावसाचे आगमन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कुठे होणार पाऊस, कुठे कोरडे वातावरण राहणार आणि तापमानात किती घट होणार या सविस्तर माहितीचा आढावा घेऊया। पश्चिमी विक्षोभ पंजाब, हरियाणा, राजस्थान परिसरात सक्रिय असून हवेच्या मधल्या थरात चक्राकार वाऱ्यांच्या स्वरूपात कार्यरत आहेत। याचाच परिणाम म्हणून पंजाब ते केरळ दरम्यान एक कमी दाबाची द्रोणीय स्थिती तयार झाली आहे, तर बांगलादेश व मध्य प्रदेशावरही चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव जाणवत आहे। 4 मेला अकोला जिल्ह्यात कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे, तर अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे। नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। 5 मे रोजी अकोला जिल्ह्यात वादळी वारे व विजांसह हलक्या पावसाची शक्यता, तर उर्वरित विभागात गडगडाट, विजा व वेगवान वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता। 6 मे रोजी पूर्व विदर्भातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे, तर 7 मेला संपूर्ण विदर्भात कोरडे वातावरण अपेक्षित आहे। 8 मेला पुन्हा एकदा पूर्ण विदर्भात तुरळक पावसाची शक्यता, तर 9 मे रोजी संपूर्ण विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचे लक्षण आहे। येत्या 24 तासांमध्ये कमाल तापमानात 2 अंशांनी घट होण्याची शक्यता आहे आणि ती घसरण पुढील 4 ते 5 दिवस टिकू शकते, असा अंदाज हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी व्यक्त केलाय। नमस्कार, मी प्राध्यापक अनिल बंड, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती। सध्याच्या परिस्थितीमध्ये पंजाब, हरियाणा तसेच राजस्थानवर पश्चिमी विक्षोभ हा चक्रवाती वाऱ्याच्या स्वरूपात सक्रिय असल्यामुळे, तसेच पंजाबपासून केरळपर्यंत कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे विदर्भात पावसाची स्थिती निर्माण झाली असून आज अमरावतीसह पूर्व विदर्भात तसेच वाशिम, यवतमाळमध्ये हलक्या पावसाची शक्यता असून पूर्व विदर्भात चंद्रपूर, भंडारा तसेच गोंदियामध्ये काही ठिकाणी गारपीट होण्याची सुद्धा शक्यता आहे। त्याचप्रमाणे 3 आणि 4 तारखेला विदर्भात बरेच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता असून भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे। तसेच हा पाऊस विजा, वारा आणि गडगडाटासह होण्याची शक्यता असून त्यामुळे नागरिकांनी 5 तारखेपर्यंत सावधानी बाळगावी ही विनंती। पश्चिमी विक्षोभ आणि चक्राकार वाऱ्यांच्या परिणामामुळे विदर्भात पुन्हा पावसाच्या सरी दिसण्याची शक्यता आहे। तापमानाचा घसरण आणि गडगडाटासह वादळाचा इशारा लक्षात घेता नागरिकांनी सजग राहण्याची गरज आहे। हवामानाशी संबंधित सर्व अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।